आपण साजरा करत आहोत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव। या अंतर्गत किसान भागीदारी प्राथमिकता हमारी हे अभियान राबवलं जात आहे। केंद्र शासनाच्या कृषी आणि कुटुंब कल्याण विभागातर्फे दिनांक 26 एप्रिल ते 1 मे 2022 असं 6 दिवसांचं हे अभियान देश पातळीवर राबवलं जात आहे। याचाच एक भाग म्हणजे कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल इथे आयोजित करण्यात आलेला शेतकरी मेळावा आणि कार्यशाळा। शेतकऱ्यांचं कल्याण हाच उद्देश असणाऱ्या या अभियानाअंतर्गत आयोजित या कार्यशाळेच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून अतिशय मंगलमय वातावरणात करण्यात आली। कृषी विभाग डहाणू, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल, तालुका डहाणू, जिल्हा पालघर आणि नारळ विकास बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता। ज्या शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड मिळालेलं नाही त्यांना ते मंजूर करणं आणि त्यातही पीक उत्पादन, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य शेती संदर्भात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड मंजूर करणं हा या अभियानाचा उद्देश आहे। कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल, पालघर इथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल येथील प्रमुख आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विलास जाधव यांनी केलं। उपस्थित मान्यवर आणि पुरस्कार प्राप्त शेतकरी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। यशस्वी आणि पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे अनुभव कथन हा या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग। पीक घेताना येणाऱ्या विविध अडचणी, त्यावर करता येणारी मात याविषयी शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी देवेंद्र राऊत यांनी सविस्तर माहिती दिली। आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून किसान भागीदारी प्राथमिकता हमारी हे अभियान राबवलं जात आहे। या अभियानात बँकांचा असलेला सहभाग अत्यंत मोलाचा आहे। कोसबाड हिल इथल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापक प्रतिभा मांजरेकर यांनी यावेळी बँकेतर्फे दिल्या जाणाऱ्या सहाय्याची सविस्तर माहिती दिली। बँकेतर्फे दिलं जाणारं कर्ज, मशिनरी घेण्यासाठी लागणारं सहाय्य आणि विविध योजनांची माहिती याविषयी प्रतिभा मांजरेकर यांनी खूप सुंदर स्पष्टीकरण केलं। आमच्याकडे ॲग्रिकल्चर लँड परचेस स्कीम म्हणून आहे। कोणाला लँड परचेससाठी काही परचेसिंग वगैरे करायचं असेल आणि त्याबद्दल काही स्कीमबद्दल माहिती विचारायची असेल तर ती ते लोक विचारू शकता। त्याच्या आधी सेंद्रिय शेतीविषयी पण सरांनी काही सांगितलंय, तर त्याच्यासाठी पण सेंट्रल बँकेकडे काही स्कीम्स आहेत। जसं तुम्हाला ठिबक योजना म्हणून एक आहे, तर त्या ठिबक योजनेसाठी तुम्हाला काही मशिनरी लागली, काही इक्विपमेंट्स लागली, तर त्यासाठीही सेंट्रल बँक ऑफ इंडिया तत्पर आहे तुम्हाला लोन देण्यासाठी। दुसरं म्हणजे सरांनी सांगितलं की कधी शेतकऱ्यांना म्हणजे पीक जास्त येण्यासाठी किंवा त्याच्यासाठी बऱ्याच काही गोष्टी करायला लागतात, तर वर्मी पोस्ट म्हणूनही आमच्या काही स्कीम्स आहेत। तर प्रत्येक शेतासाठी मला वाटतं प्रत्येक पिकासाठी वेगळ्या वेगळ्या पोस्ट हे लागतात, वर्मी पोस्ट लागतात, तर त्यांचीही व्हरायटी आहे आमच्याकडे। तुम्ही येऊन एकदा ब्रँचमध्ये व्हिजिट कराल तर त्याबद्दलही माहिती देऊ शकतो। ग्रुप्स SHG वगैरे आहेत, म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप, तर त्या ग्रुपने पण येऊन जर कोणती योजना त्यांना करायची असेल शेतीविषयी किंवा छोट्या छोट्या ज्या काही आहेत की शेतीची छोटी मिरची लागवड किंवा छोटाफार कोणता भाजीपाला लागवड, तर त्या
त्याही ग्रुपना आम्ही प्रोत्साहन देतो. भले ते लोन छोटं असून दे, मोठं असून दे, त्याचा काही हे नाहीये. पण तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडनं त्यासाठीही प्रोत्साहन किंवा सहाय्य मिळू शकतं. डेअरी स्कीम आपण म्हणतो, की गायी आहेत किंवा म्हशी आहेत, तर त्यांचं दूध आणि दुधापासून जे पदार्थ वगैरे बनवतात. तर त्याच्यासाठी प्रोजेक्ट जे लागतं म्हणजे मशिनरी लागते, जसं फ्रीज आहे, डीप फ्रीझर आहे किंवा त्यांच्यासाठी एक पर्टिक्युलर एक फ्रीज येतो. तर तसेही फ्रीज मी आत्ताच एक लोन दिलेलं आहे, पास केलेलं आहे. तर त्यांचे जे मोठी-मोठी फ्रीज वगैरे येतात, तर त्यासाठीही आम्ही लोन देतो. शेतीमध्ये सेंद्रिय शेतीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याचप्रमाणे शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा घरच्या घरी जर तयार केल्या गेल्या तर ते अधिक लाभदायक ठरतं. याविषयी सेंद्रिय शेती तज्ज्ञ यांनी सुंदर उलगडा केला. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना यासारख्या सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेणं हाही किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या अभियानाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. शासनाच्या या अनेक योजना आणि त्या योजनांचा आधुनिक पद्धतीने घेता येणारा लाभ याविषयी कृषी विभाग डहाणू येथील मंडळ कृषी अधिकारी उमेश पवार म्हणाले, कृषी विभागाच्या आतापर्यंत ज्या योजना होत्या मागील 2 वर्षापर्यंत त्या सगळ्या योजना ऑफलाईन होत्या, म्हणजे कागदोपत्री होत्या. पण 2 वर्षापासून कृषी विभागानं असं इनिशिएटिव्ह घेतला आहे की ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजना ऑनलाईन करायच्या. आणि अशा प्रकारे कृषी विभागानं महाडीबीटी एक पोर्टल तयार केले आणि आपल्या कृषी विभागाच्या ज्या काही योजना होत्या त्यामध्ये यांत्रिकीकरण असो, ड्रीप असो, पॉलीहाऊस सेडनेट असो, आंबा चिकू पुनरुज्जीवन असो, सामूहिक शेततळ असो किंवा मोटर पंप खरेदी, ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजना आता महाडीबीटी वरती ऑनलाईन अवेलेबल आहेत. आणि या योजनेचं म्हणजे खासियत अशी आहे की तुम्ही एक अर्ज एक आणि योजना अनेक, तुम्ही एका वेळेस तुम्हाला जेवढ्या योजना हव्या आहेत त्या सगळ्या योजनाला तुम्ही अप्लाय करू शकता. तर आय थिंक की सगळे यंग मुलं आहेत समोर, तर सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असतील. हे अर्ज तुम्ही स्वतःही मोबाईलवरती भरू शकता. फक्त गुगलवरती सर्च करायचं महाडीबीटी फार्मर लॉग इन, त्यावरती तुम्ही सगळी माहिती भरू शकता. तर ज्यांच्या नाव 7/12/18 आहे आणि जे एसटी लाभार्थी असतील त्यांना कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी, हे सगळेजण यासाठी पात्र आहेत. देवाची करणी आणि नारळात पाणी असं म्हटलं जातं. या नारळाचं उत्पादन वाढावं यासाठी करावं लागणारं व्यवस्थापन आणि कीड रोग वगैरेंचं नियंत्रण याविषयी नारळ विकास बोर्डचे डॉक्टर अमेय देबनाथ यांनी समर्पक माहिती दिली. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणं आणि त्यांचं कल्याण करणं हा या अभियानाचा उद्देश आहे, असं नारळ विकास बोर्डाचे प्रक्षण अधिकारी शरद आगलावे यांनी सांगितलं. किसान भागीदारी प्राथमिकता हमारी म्हणजे भारत देशाला जे स्वातंत्र्यापासून 75 वर्षे झालेली आहेत त्या अनुषंगाने हा प्रोग्राम सेंट्रल गव्हर्नमेंटनी ठिकठिकाणी आयोजित केलेला आहे. म्हणजे हा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, केव्हीकेज असेल, अन्य काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही छोट्या मोठ्या ऑर्गनायझेशन्स असतील, त्यांच्या माध्यमातून हा प्रोग्राम मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित करतायत. आता आपण रिजन वाईज जर सगळे क्रॉप जर आपण बघितले तर आपण कोकणचा जर आपण विचार केला तर कोकणामध्ये जे प्रामुख्याने असणारे जे पीक आहे ते आंबा, नारळ, काजू, फणस, चिकू. आणि दुसऱ्या रिजन मध्ये जर आपण बघितलं पश्चिम महाराष्ट्र असेल त्याच्यामध्ये प्रामुख्याने ऊस असेल, विदर्भामध्ये जर आपण बघितलं कापूस असेल, तूर असेल, सोयाबीन, भुईमुंग, उडीद, मूग. आणि खानदेश असेल याच्यामधले केळीचं जर आपण उत्पादन आपण जर बघितलं तर ह्या प्रोग्रामचा एक मेन उद्देश आणि थीम असं ठेवण्यात आलेलं आहे की हे जेवढे काही शेतकरी आहेत ह्या शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून यांची प्राथमिकता लक्षात घेऊन जेवढे काही डिपार्टमेंट्स असतील, ऑर्गनायझेशन असतील सेंट्रल गव्हर्नमेंटचे, त्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं आहे. त्यांना टेक्निकल मार्गदर्शन देऊन त्यांच्या अजून काही आणखी समस्या असतील तर ह्या इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असतील, प्रिंट मीडिया असतील, यांच्या माध्यमातून त्या सरकारपर्यंत आपल्याला कशा पोहोचवता येईल किंवा आपल्याला सोडवता येईल, हा त्याच्या मागचा एक मोठा उद्देश. अशा अनुषंगाने हा प्रोग्राम आपण इथे आयोजित केलेला आहे. कोणतंही पीक घ्यायचं असेल तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. एक शेतकरी आणि व्यापारी म्हणून अनुभव सांगताना कृषी भूषण पुरस्कार प्राप्त प्रगतिशील शेतकरी यज्ञेश सावे म्हणाले, आज जे शासनाचं जे आहे भागीदारी आणि एकात्मिक शेती हे धोरण फार चांगलं आहे आणि ते राबवायला फार शेतकऱ्यांना बराच फायदा होऊ शकेल. मला एकच सांगायचा उद्देश आहे की जे आपण स्कीम राबवतात ते तळागाळात गेल्या पाहिजेत आणि प्रत्येक वेळा का त्या वरती होतात आणि काही दिवसांनी ते बंद पडल्या जातात.
आणि प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या तळागाळात जर गेली तर त्याचा नक्कीच फायदा आहे. आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये व्यवसाय कुठल्याही शेती वगैरे करताना त्यांचं मेन मार्केटिंग त्यांना करून देता आलं पाहिजे. कारण माल तर शेतकरी तर मोठ्या प्रमाणात कुठलाही शेतकरी लहान असतो का मोठा असतो पिकवतो, पण त्याचं मार्केटिंग नीट होत नाही. त्या मार्केटिंगसाठी शासनाने काहीतरी त्यांना अनुदान किंवा त्यांना ट्रान्सपोर्टची मदत करायला पाहिजे. आज आम्ही चिकू काढतो, चिकू आमची दिल्ली किंवा कुठे बाहेर जाण्यासाठी आम्हाला 11 ते 12 रुपये नुसतं किलोमागे खर्च येतो. हा खर्च जरी आमचा 50% आला तरी पण फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत होते. आज ही आमच्या कोसबाड KVKचे ज्यांनी हे कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे त्यांचे एवढे सुंदर कार्यक्रम चालू असतात. वर्षभर त्यांचे एवढे मस्त सिस्टमॅटिक कार्यक्रम चालू असतात. आणि विलास जाधव सर आणि त्यांची सर्व कमिटी पद्धतशीर कामं करत असते. आणि त्यांनी खरोखर तळाघरात ही फिरणारी सगळी मंडळी आहेत. चौथं त्यांच्या नशिबाने त्यांच्या 2 जिल्हे त्यांना पाहावे लागतात. आणि 2 जिल्ह्यासाठी त्यांनी दिवस रात्र कामं करून त्यांनी जे आज शेतकऱ्यांना मी बाहेर फिरतो, माझा हे शेती आहे आणि मला शेतीची आवड आहे. मी लहान मोठ्या तालुक्यात फिरवतो आणि प्रत्येक जे आदिवासी बांधव आहेत त्यांच्या घरोघरी हे सगळे शेतकरी हे अधिकारी फिरतात. आणि त्यांनी जी कामं केलेली आहेत ती पाहिजे असं वाटते की खरोखर आपल्या ह्या जिल्ह्यात नशीब आहे, आपल्या तालुक्याला हे असे अधिकारी आणि कोसबाड KVK सारी संस्था आपल्याला लाभलेली आहे. राज्य शासन अधिक कृषी विभाग हा शेतकऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी असतो. तसंच आपत्ती काळात त्यांच्या पाठीशी उभाही असतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या त्यांच्याकडून काही अपेक्षा आहेत. त्या व्यक्त करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या अंतर्गत मी भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारला एवढंच सांगेन, भागीदारी हा शब्द जास्त चांगला महत्त्वाचा आहे. कारण जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने शेतकऱ्यांबरोबर भागीदारी केली तर शेतकरी कोणताही आत्महत्या वगैरे करणार नाही. किंवा त्याने जे काही इन्शुरन्स वगैरे चिकू इन्शुरन्स, फळ इन्शुरन्स, आंबा इन्शुरन्स वगैरे जे काही केलेलं आहे त्याच्यावरती जे काही जास्तीत जास्त हप्ते लावलेले आहेत ते कमीत करावे, जेणेकरून खरोखर भागीदारी आपण करत आहोत असं होईल. म्हणून मी महाराष्ट्र सरकारला एवढंच विनंती करेल की त्यांनी अर्ध्यापेक्षा जास्त वाटा जो काही केंद्र सरकार देतो आणि महाराष्ट्र सरकार हे करतात तेवढा हे करून पहिला जो इन्शुरन्सचा वाटा होता तेवढा जर शेतकऱ्यांना केला तर खरोखरच आपण शेतकऱ्यांबरोबर भागीदारी केली असं होईल, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या अभियानाअंतर्गत आयोजित या शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, बीज प्रक्रियेचं महत्त्व, जैविक कीड रोग नियंत्रण वगैरे अनेक विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. तालुक्यामध्ये फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी म्हणून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत आंबा, चिकू, काजू, नारळ या पिकासारखे लागवड करण्यासाठी तालुक्यात या खरीप हंगामामध्ये प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी 1,70,000पर्यंत हेक्टरी अनुदान उपलब्ध आहे. हे अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होऊन त्यांना मजुरीसुद्धा प्राप्त होणार आहे. तर नंतर आपल्या हवामानाच्या बदलामुळे, वातावरणात बदलामुळे पिकांमध्ये मोठी हानी होते. त्यासाठी चिकू पीक विमा योजना, भात पीक योजना यासारख्या योजनेचा प्रचार मोठ्या प्रमाणात तालुक्यात करण्यात येणार आहे. चिकू प्रक्रिया किंवा इतर फळ प्रक्रियेसाठी सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत त्याचा प्रचार सुरू असून 35% ते 10 लाखापर्यंत अनुदान या योजनेअंतर्गत उपलब्ध आहे. त्यासाठी आमच्या तालुका स्तरावर अर्ज ऑनलाईन केले जातात आणि त्याचा पाठपुरावा करून ते योजनेचा लाभ शेतकऱ्यापर्यंत पोहोचवता येतो. एक महत्त्वाचं म्हणजे महा-DBT अंतर्गत म्हणजे एका अर्जावर कृषी यांत्रिकीकरण म्हणजे ट्रॅक्टर, पॉवर टिलर, या नंतर ठिबक सिंचन योजना, हरितगृह, शेडनेट हाऊस यासारख्या योजना एका अर्जावरच शेतकरी ऑनलाईन करू शकतो. यासाठी 7/12 उतारा, 8चा उतारा, आधार कार्ड, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी जॉब कार्ड आवश्यक येते. तर ह्या योजना आपल्या खरीप हंगामामध्ये नियोजन करण्यात आलेले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी विविध योजना तयार केलेल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे चालू आहे. यामध्ये शेतकरी म्हणजे सॉईल हेल्थ कार्ड, आधुनिक कृषी सिंचन पद्धती, मधुमक्षिका पालन, पशुपालन, फसल विमा योजना, पीक विमा योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजना,
त्याचबरोबर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्यासाठी विविध उपाययोजना अशा विविध प्रकारच्या योजना शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने कार्यान्वित केलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना मार्केटिंगसाठी चालना मिळावी यासाठी सुद्धा मार्केटिंग, डिजिटल प्लॅटफॉर्म असे उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या योजनांमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग असणं अतिशय आवश्यक आहे आणि तरच त्यांच्यापर्यंत ती योजना प्रभावीपणे पोहोचली जाईल. या अनुषंगाने आणि या सर्वांची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा शेतकरी मेळाव्याचं आयोजन या कृषी विज्ञान केंद्रात केलं होतं. या मेळाव्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन उपस्थित मार्गदर्शक जे विशेषतः कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी यांनी विविध विषयावर मार्गदर्शनाने त्यांचं मनोगत व्यक्त केलं. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या ज्ञानामध्ये निश्चितपणे भर पडली. त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्राचे सर्व शास्त्रज्ञ यांनी विशेषतः मिलेट जे काय उपयोग आहेत त्याचं महत्त्व आहे आहारविषयी, त्याचबरोबर ॲप आहेत की जे शेतीविषयक ॲप आहेत याविषयी सुद्धा मार्गदर्शन आपण प्रात्यक्षिकामध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती यांचंही मार्गदर्शन या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे. निश्चितपणे शेतकऱ्यांना या मेळाव्याचा फायदा आपल्या त्यांच्या शेतामध्ये ते निश्चितपणे करून घेतील अशी मला खात्री आहे. माझी चिकूची बाग आहे आणि चिकूच्या बागेच्या चिकू उत्पन्नासाठी अनेक प्रकारच्या अडचणी येतात. काही अडचणी आपल्या हातात नसतात, परंतु काही ज्या अडचणी आहेत त्या आपल्या आणि शासनाच्या मदतीच्या हातात निश्चित आहेत. चिकूची मुख्य बाजारपेठ ही दिल्लीमध्ये आहे. जास्तीत जास्त चिकूचा व्यापार हा दिल्लीमध्ये होतो. तर दिल्लीमध्ये इथून चिकू जाण्यासाठी ट्रक वाटे जाण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 दिवस लागतात आणि दरम्यानच्या काळात चिकू इथून बॉक्समध्ये पॅक केला तर तो तिथे जाईस्तोवर पिकून जातो आणि पिकल्यानंतर त्याच्यातला 10 किलोमधला 2 ते 3 किलो माल फेकून द्यावा लागतो. पर्यायाने 7 किलोचे पैसे शेतकऱ्याच्या हातात पडतात. आणि ह्याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आता शासनाने किसान रेल योजना सुरू केली होती. गेल्या वर्षी ती सतत आम्हाला मिळाल्यामुळे दिल्लीला योग्य वेळी ट्रकने माल जाण्यासाठी 2.5 दिवस लागतात किंवा 3 दिवससुद्धा देखील लागतात, परंतु रेल्वेने 24 तासाच्या आत माल पोचतो. त्याचा फायदा हा होतो अगदी न दाबता न चिपता न व्यवस्थितरित्या तो ग्राहकाच्या हातात पोचतो किंवा होलसेलरच्या हातात पोचतो. शिवाय त्याच्यातला जो चिकू पिकून खराब होतो ट्रकने जाणारे तो पिकत नाही. म्हणजे 10 किलो मागे 3 किलोचा माल वाचतो. शिवाय सेफ गेल्यामुळे त्याला चांगला दर मिळतो आणि 3 किलो 10 किलो मागे म्हणजे शेतकऱ्याचं 30% नुकसान होत असतं. ते दर शासनाने ही किसान रेल सेवा जी आहे ती सतत आणि रोजच्या रोज आम्हाला जर डहाणूवरून चिकू जाण्यासाठी दिली तर आम्ही निश्चित आमचा त्या चिकूचा रेटमध्ये आम्हाला फायदा मिळू शकतो. जहाँ तक ये प्रोग्राम की बात है जो भारत सरकार ने पूरे देश भर 26 अप्रैल से 1 मई तक मना रहे हैं आज़ादी की अमृत महोत्सव, अन्नदाता देवो भव, और इसके साथ ही जो स्लोगन है वो है किसान भागीदारी प्राथमिकता हमारी। ये जो शब्द है इसमें से पता चलता है कि सरकार किस नज़रिया से किसान को देखना चाहते हैं। किसानों की जो भागीदारी है हमारी देश भर की कर्मकांड में, एग्रीकल्चर सेक्टर में किसानों की जो भागीदारी है वो सरकार किस नज़रिया से देख रहा है और ये कहाँ तक ले जा सकते हैं इसको, और कितनी महत्वपूर्ण है। तो आज नारियल विकास बोर्ड की तरफ से जो ये संगोष्ठी का आयोजन किया गया है, यह बहुत डिटेल में नारियल की प्रयुक्ति के बारे में, नारियल की इम्प्रूव कल्टीवेशन प्रैक्टिसेस, सॉइल मैनेजमेंट, इरिगेशन मैनेजमेंट, पेस्ट डिजीज़ मैनेजमेंट और बाय प्रोडक्ट्स, उसका मार्केटिंग, प्रोडक्ट कैसे कैसे बनता है, किस तरह की प्रोडक्ट है, पूरी जानकारी मिल चुके हैं सभी को। और सभी ने बहुत अटेंटिव थे पूरे सेशन में कि जितने सारी इन्फॉर्मेशन हो सके ले सके। और सबसे पहली बात है कि नारियल की जो स्थिति है इस ज़िले में और ये राज्य में, उसको भी हाईलाइट किया गया है कि हम कहाँ खड़े हैं और कहाँ ले जा सकते हैं नारियल को। हमारी एग्रीकल्चर ज़्यादातर ये ज़िले की भी बात करें या राज्य की भी बात करें, ये
कोकोनट सेक्टर को हम कहाँ ले जा सकते हैं, कोकोनट का नया नया जो एवेन्यूज़ है उसको कहाँ तक हम पहुँचा सके। सरकार ने जो चाहते हैं कि किसान आगे बढ़े, किसान की जो इनकम है उसको दुगना की जाए, तो इस इश्यूज़ को कैसे आगे बढ़ाया जाए। नारियल भी इसमें एक महत्वपूर्ण फसल के रूप में प्रतिष्ठित हुए हैं, आप सब जानते हैं। और भी इसके ऊपर हमें सभी को एक साथ होकर काम करना चाहिए कि नारियल को नेशनल इकोनॉमी में हम इसको और भी ऊंचाई एक स्थान दे सके, और पूरे देश भर में जहाँ जहाँ पॉसिबल है, इवन इन आवर स्टेट ऑल्सो, इन महाराष्ट्र ऑल्सो, नारियल विकास बोर्ड की तरफ से जो अनकन्वेंशनल एरिया है जिसमें कवरेज इतना ज़्यादा नहीं है लेकिन उसमें संभावना है, तो उसमें भी हमारी तरफ से काम किया जा रहा है कि हम नारियल की खेती को आगे बढ़ाएं। और जहाँ खेती बढ़ गया है उसी में ज़्यादा मुद्दा रहता है कि प्रोडक्शन और प्रोडक्टिविटी लेवल को कहाँ बढ़ाया जाए। जहाँ खेती भी बढ़ गया, प्रोडक्शन भी अच्छा हुआ है, वही बात होगी कि प्रोसेसिंग की बात आएगी, मार्केटिंग की बात आएगी, तब प्रोडक्ट की बात आएगी नारियल की। तो इसी तरह ये एक चेन जैसा है, खाली पौधा लगाना की बात नहीं है, पौधा लगाना, इसका सही ढंग से मैनेजमेंट देना, पौधे से जो फल है उसको लेना, और इसको जब अपनी प्रयोजन जब पूरा हो जाएगा तब इसको आगे मार्केटिंग में ले जाना। तो ये एक चेन बेस्ड सिस्टम में अगर हम सब काम कर पाएंगे तो ये नारियल की विकास हो जाएगी, इकोनॉमी की विकास हो जाएगी। कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल येथील पीक संरक्षण तज्ञ प्राध्यापक उत्तम सहाणे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। कार्यक्रमाच्या शेवटी कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल येथील गृहविज्ञान तज्ञ रुपाली देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि सुव्यवस्थित आणि सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली। किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या कार्यक्रमासाठी आपण इथे सगळे उपस्थित झालेलो होतो आणि आजच्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष माननीय कृषीभूषण यज्ञेश सावे सर यांची तब्येत बरोबर नाहीये, तरी पण आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन ते इथे उपस्थित झाले। मी सरांचं मनापासून आभार मानते। अध्यक्षांच्या वतीने आपला हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते। धन्यवाद। कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल येथील पीक संरक्षण तज्ञ प्राध्यापक उत्तम सहाणे यांनी यावेळी घरगुती आणि जैविक निविष्ठा तयार करण्याविषयीचं प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवलं। आपण शेतकऱ्यांना दशपर्णी अर्क कसं बनवायचं याचं प्रात्यक्षिक आपण दाखवत आहोत। या ठिकाणी हा 200 लिटरचा ड्रम घेतलेला आहे। याच्यामध्ये 100 लिटर आधी आपण पाणी भरून घेतलं। याच्यामध्ये ज्या वस्तू लागतात दशपर्णी अर्क बनवण्यासाठी त्या आपल्याकडे इथं सर्व आहेत। याच्यामध्ये प्रथम आपण हे देशी गाईचं शेण 10 किलो आपण टाकत आहोत। हे 10 लिटर गोमूत्र, देशी गाईचं गोमूत्र याच्यामध्ये टाकत आहोत। सर्व ढवळून घेत राहायचं, हे सतत ढवळत राहायचं म्हणजे ते मिक्स होत राहील। हिरव्या मिरचीचा ठेचा 2 किलो तो त्याच्यामध्ये टाकायचा, ते सुद्धा सगळं मिक्स करायचं आहे। त्यानंतर 250 ग्राम लसणाचा ठेचा आपल्याला टाकायचा आहे। एक वनस्पती आपण घेऊया। कडुनिंबाचा पाला आहे, त्याच्यामध्ये सीताफळाचा पाला आहे, निरगुंडीचा पाला आहे, नंतर घावेलचा, हा करंजाचा पाला आहे, कुस्करून तो टाकायचा आहे त्याच्यामध्ये। हा करंजा पाला टाकला, सर एरंडीचा पाला घ्या, तर कडुनिंबाचा पाला, प्रत्येक वस्तू 2-2 किलो आपल्याला। हा कडुनिंबाचा पाला आहे, हा पाला सुद्धा टाकायचा। अगदी हा पाला टाकता आपण अगदी असे पालं काढून नंतर आपण हे पण करू शकतो, म्हणजे त्याच्यातला अर्क त्याच्यामध्ये आला पाहिजे। 2-2 किलो प्रत्येकी पाले घ्यायचे। आता राहिलेलं जे होतं सगळं पाणी भरून घ्यायचं। 200 लिटरचा ड्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि याच्यामध्ये रोज आपल्याला एकदा किंवा दोनदा हलवायचं आहे। हे हलवल्यामुळं ह्या पाल्यामधला जो अर्क आहे, जो रस आहे, तो याच्यामध्ये उतरतो आणि असं 1 महिनाभर आपल्याला ठेवायचं आहे। आणि 1 महिन्याच्या नंतर हा जो अर्क असतो तो आपल्याला गाळून घ्यायचा, एका ड्रममध्ये आपल्याला भरून ठेवायचा। असा जो अर्क असतो हा आपल्याला 6 महिन्यापर्यंत आपल्याला ठेवता येतो। आणि त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा फवारणी करायची आहे, म्हणजे कीडनाशक म्हणून आपण शेतामध्ये भाजीपाला किंवा फळपिकावर वापरणार आहोत, तर हा जो हे जे वापरत असताना आपल्याला 10 लिटर पाण्यासाठी 500 मिली हा अर्क घ्यायचा आणि त्याची फवारणी करायची। तरी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीसाठी दशपर्णी अर्क बनवलं पाहिजे आणि दर 8 ते 10 दिवसानं आपण जर फवारणी केली
तर कीड नियंत्रण आपल्याला सहज मिळेल. धन्यवाद.